पावभाजी करायची म्हटले ना की वाटतं की खूप वेळ लागतो, पण अशी शॉर्टकटवाली पावभाजी एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर आजची ही पावभाजी मी कुकरमध्येच करणार आहे. तर कुकर गॅसवर ठेवला आणि त्याच्यात 2 चमचे तेल टाकलं. तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यात बटर टाकलं. बटर पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकताय, नाहीतरी स्किप करू शकताय, काही प्रॉब्लेम नाही. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा थोडासा परतून घेतला आणि मग बारीक चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकल्या. तर 2 बटाटे, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची आणि फ्लॉवर आणि थोडंसं मटार, हे सगळ्या भाज्या त्याच्यात मी ॲड केल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतल्या. त्याच्यानंतर त्याच्यावर टाकली थोडीशी हळद, मीठ, परत काश्मीरी लाल तिखट, नंतर घरचं लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि आलं लसणाची पेस्ट, हे सगळं टाकून परत एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 ते 4 शिट्टीमध्ये भाजी इतकी छान शिजली होती की मॅशरने ती अगदी सहजपणे व्यवस्थित मॅश झाली. आणि ते बघू शकताय की आपण जी रेग्युलर पद्धतीने पावभाजी करतो आहे, अगदी तशीच सेम टू सेम ही सुद्धा पावभाजी दिसते. अगदी कमी वेळेत होणारी आणि जास्त आपलं पापड पसारा काही करायला लागणार नाही, अशी ही पावभाजीची मेथड आहे. तुम्ही नक्की करून बघा. नंतर मॅश केल्यावर त्याच्यावर थोडंसं बटर आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि पाव 2 भाजून घेतले आणि कांदा आणि लिंबूसोबत मस्त अशी सर्व केली. कशी वाटली पद्धत नक्की सांगा आणि तुम्ही देखील अशी करून बघा. चलो बाय.